हा बघा व्ह्यू. इथे एक टीव्ही पण लावलाय त्यांनी, सो डायरेक्ट गाभाऱ्यातलं दर्शन आपण इथे घेऊ शकतो गणपतीचे. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. सो आता एंट्री करत आहोत आम्ही मंदिरामध्ये. प्रत्येक जण आता मूषकच्या कानात आपल्या इच्छा सांगतात आणि दुसऱ्या कानाने झाकून ठेवतात, म्हणजे त्यांनी ऐकून इग्नोर नाही केलं पाहिजे म्हणून. चला जावा. गुड मॉर्निंग एव्हरीवन. स्वागत आहे पुन्हा एकदा. आज आहे डे 4 आणि आज तुम्हाला ऑलरेडी माहितीच असेल आपण आहोत रत्नागिरीमध्ये. आणि जर तुम्ही हॉटेल टूर म्हणजे आपण ज्या हॉटेलमध्ये राहिलो आहेत आज स्टेमध्ये ते बघितलंच असेल नक्की. तर कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो आज आम्ही डे 4 मध्ये करणार आहोत फर्स्ट ऑफ ऑल गणपतीपुळे, कारण आता वाजलेले आहेत 8:30. मी नाश्ता करणार आहोत ब्रेकफास्ट, आणि ब्रेकफास्ट नंतर आम्ही जाणार आहोत गणपतीपुळेसाठी. सो गणपतीपुळे नंतर अजून 2-3 पॉईंट्स आहेत तिथे जवळ, तर ते करणार आहोत. म्हणजे आरेवारे बीच असेल, आरेवारेचा जो सिनिक व्ह्यू आहे गाडीतून म्हणजे कारमधून आम्ही कॅप्चर करणार आहोत. आणि त्याच्याशिवाय अजून 2-3 पॉईंट्स आहेत आसपास, ते पण ट्राय करणार. तर हा व्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा, आणि जर आवडला तर नक्की लाईक करा, आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. जो लाईक बटन आहे तो नक्की प्रेस करा, आणि जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन नवीन जे व्हिडिओज आम्ही काढतो ते तुम्हाला पहिले बघायला भेटतील. सो चला स्टार्ट करूया आजच्या डे. आणि विवान इथे रेडी आहे सस्पेंडर घालून. त्याचा बो हरवलाय मम्माने त्याचा, आणि इकडे मम्मी रेडी आहे, आणि इथे अजून रेडी व्हायचं चालू आहे. माझ्या आधी उठलेले आहेत. आई पण रेडी. ते आई वाट बघतात कधी तयार होणार काय माहित आणि नाश्ता कधी भेटणार. सो आता आम्ही रेडी आहोत आणि आता निघालो आहोत आम्ही ब्रेकफास्टसाठी. लॉक करून घेऊया रूम. आणि इकडे हे रूम्स आहेत असे कॉटेजेस आहेत प्रॉपर. आणि आता ब्रेकफास्टचं टायमिंग आहे त्यांचं 8 ते 9:30. 9:30 नंतर गेलं तर एक्स्ट्रा चार्जेस. सो लवकर जाऊन ब्रेकफास्ट करून घेतो आम्ही. पण इथे रेडी आहे. कसं बघा एकदम सस्पेंडर घालून. त्याला गाडीतून जायचं. त्याला वाटलं की आपण डायरेक्ट आता कोणत्या तरी पॉईंटला चाललोय. बाबू आपण ब्रेकफास्ट करायचा. नाईस, आवडला त्याला. ते डायनिंग हॉल आहे त्यांचं. बसले कालची जागा घेऊन बसले सगळे. एक्झॅक्ट. इवानला लवकर जायचं. इवान फुल घाई करतोय की चला. ब्रेकफास्ट साठी कॉम्प्लिमेंटरी. इवानला खूप आवडतात फ्रूट्स. पेरू खाल्ला. सो असा कॉम्बो घेतला आम्ही ब्रेकफास्ट साठी. कॉम्बो त्याच्यामध्ये इडली आहे, दडपे पोहे, चटणी, सांबार. तर आता आमचा नाश्ता करून झालाय मस्त एकदम पोटभर नाश्ता झालाय. तर आता आम्ही निघतोय. थोडंसं रूम मध्ये थोडंफार काहीतरी करायचं, आवरायचंय. ते आवरून आणि आता आम्ही बसणार आणि आता निघणार. आणि इथे डॅडा आणि विवानचं काहीतरी वेगळाच गोंधळ चाललेला आहे बघा. विवानसाठी पेरू घेतला. विवान इथे येऊन नुसते फ्रुट्सच खातोय. विवानने खूप पेरू खाल्ला सकाळच्या ब्रेकफास्ट मध्ये. सो आता त्याच्यासाठी स्पेशल पेरू घेतला आम्ही. आजच्या दिवसासाठी विवानचं नाव आहे पोपट. आणि कलर पण, कपडे पण पोपट आहेत बघा. हॉटेल पासून गणपतीपुळे आहे 53 मिनिट्स वरती, आणि आम्ही आता पोहोचलोय ऑलमोस्ट 10 मिनिट्स नाही.
आम्हाला निघून झाले 10 मिनिट्स. आता अजून 40 मिनिट्स आहेत गणपतीपुळेला पोहोचायला. हो ना विमान? सो आता आम्ही एका पॉइंटला थांबलो इथे आरे वारे बीचच्या इथे. तिथून छान दिसत होता. फोटो काढण्यासाठी एकदम बेस्ट आहे जागा असं वाटतं. सो आता आम्ही तिथे फोटो काढतो. बघा तुम्ही फोटो कसे वाटतात सांगा. हा बघा व्ह्यू. तर आता आम्ही आरेवारी बीचचे एक किनारा आहे तिथे मस्त फोटो काढलेत आणि आता आम्ही परत गाडीत बसतोय आणि परत कंटिन्यू टू गणपतीपुळे. गाडीत जायचं फिरायला जायचं. विमानला घाई झाली कधी गाडीत बसणार. आता आम्ही थांबलेलो आहोत इथे. पार्किंग केलेली आहे गाडी. पे अँड पार्कची सर्व्हिस आहे. विमानला अजून गाडीत बसायचं. 10 रुपयांची पे अँड पार्कची तिकीट आहे. सो आता आम्ही चाललो आहे गणपतीपुळे मंदिराकडे. तिथून मग आम्ही गणपतीपुळे बीच पण करणार आहोत तिथून पुढे. येस. सो चला. वॉक वॉक वॉक. सो आता पार्किंग पासून ऑलमोस्ट थोडासा वॉकिंग डिस्टन्स वाटतं. पार्क केली गाडी. इथे पण लोकांनी पार्क केल्यात पण इकडे फुल झाल्यामुळे बहुतेक तिथे पार्किंग करायला सांगितलं असेल. राहण्यासाठी वगैरे पण स्पेस आहे इकडे भरपूर. राहायला पण आजूबाजूला भरपूर हॉटेल्स आहेत छोटे छोटे होमस्टे सारखं. सो आपण इथे पण स्टे करू शकतो. बट आम्हाला कुठेच बुकिंग मिळाली नाही. आम्हाला शॉर्ट नोटीस वरती जे हॉटेल्स अवेलेबल होते मग आम्ही त्याच्यामध्ये बुकिंग केली. आता आम्ही कमानीमधून एंटर केलं आतमध्ये मंदिराच्या परिसरात. सो आम्ही सगळेजण फर्स्ट टाइम येतोय. फक्त निखिल सोडून. निखिल कॉलेजमध्ये असताना येऊन गेलाय. सो आता कमानीतून एंटर केल्यानंतर आपल्याला थोडंसं चालायचं आहे आणि गर्दी जास्त नसल्यामुळे काही एवढी लाईन दिसत नाहीये मंदिरात. व्ह्यू तरी खूप लवकर. तिथे पूर्ण बॅक साईडला समुद्र आहे. समुद्राच्या किनाऱ्यावरती हा मंदिर आहे. ये जय जय बाप्पा. इथे चप्पल काढून ठेवण्याची सोय आहे. सो आम्ही आता इथे चप्पल काढून ठेवलंय आणि मग आता आम्ही इथे मंदिरात एंटर करतो. चला तर आता आम्ही आतमध्ये एंटर करतोय. तुझं काय इथे आपण हातपाय धुवून मग मंदिरात प्रवेश करायचा. सो इथे त्यांनी ही पण सोय केलेली आहे पाण्याची. इथे एक टीव्ही पण लावलाय त्यांनी. सो डायरेक्ट गाभाऱ्यातलं दर्शन आपण इथे घेऊ शकतो गणपतीचे. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. आज काय जास्त गर्दी नाहीये बघा. लगेच म्हणजे जे लाईन पण आहे लगेच पटकन पुढे पुढे जातात. एवढीच लाईन आहे. मी इथे त्यांनी एक सूचना लिहिलेली आहे. अत्यंत सुंदर सूचना आहे. ऑलमोस्ट एक 10 मिनिटामध्ये लाईन मी आलेलो आहोत गणपती मंदिरापर्यंत. मंदिरापर्यंत आणि इथे त्याचं टायमिंग लिहिलेलं आहे. दर्शन वेळ, आरतीची वेळ आणि प्रसादाची वेळ. आणि इथे पिकनिक आलेली आहे लहान मुलांची. ते थोडा ओपन एरिया आहे. सो त्यांनी असं शेड टाकलेलं आहे म्हणजे रांगची क्यू आहे त्यांना जास्त ऊन लागू नये म्हणून. हे बघा इकडे ओपन एरिया आहे पूर्ण. हे सुंदर मंदिर आहे बघा. दिव्यागडला गेला तो गणपती होतो पण लाल मंदिर तसंच आहे मंदिर. सो आता एंट्री करत आहोत आम्ही मंदिरामध्ये. इथे असे फोटोज आहेत शंकर आणि पार्वती गणपती. आणि इथे पण असे गणपतीचे कोरीव काम केलेले आहे. सो जस्ट झालेलं आहे दर्शन आमचं. एकदम सुंदर दर्शन झालं. गर्दी नव्हती त्याच्यामुळे
पटकन आणि एकदम क्विक आणि एकदम जवळून दर्शन झालं शांततेत. इकडे गर्दी बघा आता वाढली. आता ऍक्च्युली पिकनिकमुळे जास्त मुलं वगैरे आलेत, यंग मुलं आहेत आणि त्याच्यामुळे जास्त गर्दी झाली आणि सगळे इथे फोटो सेशन करतात. आणि हा समोरच बीच आहे, पण बीचला इथे त्यांनी फेन्सिंग करून ठेवलंय कारण लोक पहिले इथून जात होते खाली आणि पाणी पण येतं कधी कधी जास्त भरतीमुळे. त्यांनी असे फेन्सिंग करून ठेवले आणि एकदम मस्त शांत. एवढं ऊन आहे पण अजिबात गरम होत नाहीये. आणि इकडे उंट दिसू शकतो तुम्हाला. कॅमल राईड साठी इथे कॅमल राईड चालू आहे. आरतीचा वेळ झालाय. 12 वाजता आरती होते आणि इथे आता झाले 11:55 आणि इथे बाहेर जे आलेत थोडेफार माणसं बसलेत ते आपलीच आरती त्यांनी ऑलरेडी स्टार्ट केली आहे. ही बघा, ही बहुतेक महाप्रसादाची लाईन, महाप्रसादासाठी लाईन आहे. किती जण आहेत जे बाप्पांचं महाप्रसाद खाण्यासाठी रांगेत उभे आहेत. प्रत्येक जण आता मूषकच्या कानात आपल्या इच्छा सांगतात आणि दुसऱ्या कानाने झाकून ठेवतात, म्हणजे त्यांनी ऐकून इग्नोर नाही केलं पाहिजे म्हणून. चला जाऊ. मम्मींचा टर्न. आता रेखा इथे विश मागते, काहीतरी मागते. बघूया काय मागते आणि पूर्ण होतं का बघूया. निखिल नाही बोलता बोलता निखिलने पण काहीतरी कानात सांगितलेलं आहे. मला सांग निखिल, काय सांगितलंस? तुम्हाला आवाज येत असेल आरतीचा, चालू झाली आरती. गणपती मंदिराच्या बाजूला जिथे लेन आहे असं खेळण्यांची, परत प्रसाद, हार वगैरे इथे भेटतो. तर इथे रेखाने मॅग्नेट घेतलेत 2 गणपतीपुळेचे. कितीला एक? 100ला एक. 100ला एक. विवानला जो दोरा बांधला गणपती मंदिरामध्ये त्याला स्पेशल दोरा दिला भटजींनी. सो त्याचं खातोय. सो विवानला सगळे खेळणी पाहिजेत. इथे जे दिसतात ते सगळ्या खेळणी बोलतो मला खेळणी पाहिजेत सगळे. हात दाखवतो सगळीकडे. ते काही खरेदी करायची असेल तुम्हाला तर मोबाईल नेटवर्कच्या याच्यावरती येऊ नका कारण तुम्हाला कॅश कॅरी करावी लागेल कारण इथे नेटवर्क नाही आहे अजिबात. तो जर येणार असाल, तुम्ही काय खरेदी करणार असाल तर तुम्ही कॅश कॅरी करा. रेखाने इथे शॉपिंग केली आता योजक शॉप मध्ये. काय काय घेतलं? आंबावडी, कोकम, फिश, मच्छी मसाला, आंबावडी, कोकम सिरप, कोकम आणि हे आम्ही सरबत घेतले इथे. तो प्लॅन मध्ये थोडासा चेंज आहे कारण आता आम्ही चाललो आहोत प्राचीन कोकण बघायला कारण आता खूप ऊन आहे आणि उन्हामध्ये सगळे आणि विमान जास्त त्रास देईल. मग थोडा वेळ आम्ही प्राचीन कोकण फिरून लंच करून नंतर मग लगेच आम्ही या गणपतीपुळेच्या बीचवर येऊ. जरा काय ऍक्टिव्हिटीज असतील तर ते करू आणि मग तिथून आम्ही आरे वारे बीचला जाईल. मग मोस्टली आम्ही तिथे झिप लाईन करायला ट्राय करणार आहे. जर भेटलं तर ठीक, वेल अँड गुड. सो स्टे ट्यून. कसा वाटतोय व्लॉग हे नक्की सांगा तोपर्यंत कमेंट बॉक्समध्ये.